इथला लोकप्रिय प्रकार आपण ऐकलंच आता की ती म्हणते की मी गोपी नाही, मी राधा नाही. पण शेवटी नावाला काही महत्त्व नाही आहे. महत्त्व आहे त्या अंतःकरणातल्या भावनेला. आणि त्यामुळे अतूट श्रद्धा आणि जिद्द, निष्ठा या जोरावर मीराबाईंनी कृष्णाला आपलंसं केलं होतं. आताही आपण कृष्णाबद्दलचंच एक गीत ऐकणार आहोत. हे गीत आहे शास्त्रीय संगीतातलंच. महाराजांनी आपल्या काव्यामध्ये शास्त्रीय संगीताचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. आणि आपल्या मंगलाताई नवाथे सांगतायत की रागांचे नियम, रागाची शुद्धता काटेकोरपणे जपलेली त्यात दिसते. शिवाय कीर्तनातील प्रसंगाला अनुरूप असाच राग महाराजांनी त्या त्या पदासाठी निवडला आहे. आपण जे पद आता ऐकणार आहोत ते संत लाखा कोल्हाटी या आख्यानातले. त्यांची सौंदर्य संपन्न तरुण कन्या कृष्णाला उद्देशून हे पद गाते. ते तिच्या मनोव्यथेला अनुकूल असा बिहाग राग योजला आहे. ऐकूया बिहार रागातलं हे पद. बिहाग शास्तव ही करी धरणी, निरस असूय तुझं प्रिय झालं. बिहाग राग. कशास्तव ही करी धरणी,
खरं इतक्या प्रकारचे देव आहेत. म्हणतात 33 कोटी. कोटी म्हणजे 33 वर शून्य द्यायचे नाहीत बरं का, कोटीपर्यंत 33 प्रकारचे देव. पण सगळ्यांचा लाडका कोण? तर गोपाळकृष्ण. व सानापासून थोरापर्यंत तोच आवडतो बहुतेकांना. आता कृष्ण कथा सांगायच्या म्हटल्या तर कुठली निवडावी असा प्रश्न मोठ्या मोठ्या लोकांनाही पडतो. पद निवडताना बहुतेक तशीच गत झालेली दिसते. आणि त्यामुळे असं रागदारीवर आधारित मीराबाईंच्या तोंडचे एक पद आपण ऐकणार आहोत. जोधपुरामध्ये एक साधूंचा जथ्था कृष्ण भक्तीची भजनं म्हणत गावागावात फिरत होता, भिक्षा मागत होता. त्याला लोकांनी सांगितलं की अरे आमची राजकन्या सुद्धा कृष्ण भक्तीत गुंग असते, तुम्ही त्यांच्याकडे जा भिक्षा मागायला. त्यांनी साधूंनी काय उत्तर द्यावं? ते म्हणले, श्रीमंतांची दांभिक प्रदर्शनी भक्ती आम्हाला नको. त्यांच्याकडचा मालपुवा, बुंदीचे लाडू, मोहनथाळ काहीही नको. तर गरीब परवडेल, पण एखादा शुद्ध चारित्र्याचा भक्त असेल ना, त्यांच्याकडे आम्हाला भिक्षेला सांगा. असं घर तुम्हाला माहीत असलं तर सांगा. आणि त्यामुळे ते साधूंचा जथ्था लोकांनी सांगितल्यामुळे श्रीकृष्ण मंदिरात जातो. आणि श्रीकृष्ण मंदिरात कोण होतं? मीराबाईच होत्या. त्या भजन म्हणत होत्या. आणि भजनाचे बोल आहे, घर जाने रे जाने दे श्याम मुरारी. राग आहे सोनी सोनी सोनी. राग आणि ताल.
भक्तिरसात नाहून निघालेलं घर जाने दे श्याम मोरारी हे गीत ऐकताना पुष्कळांना कदाचित वाजत येते बाराची आठवण झाली असेल. मी ही आठवण करून का देते मी म्हणजे खरं म्हणजे या व्यासपीठावरून नको द्यायला, पण आता पुढचं जे गीत आहे ना ते पण चित्रपटाच्या चालीवरच आधारित आहे आणि क्वचित अशी चाल महाराजांनी घेतलेली दिसते आपल्या पद्यातून. कारण थोडंसं मनोरंजन किंवा थोडंसं ह्या चालीचं आकर्षणही श्रोत्यांना आवडणारं असतं. जसं मी वाजले की बारा म्हटलं तुम्हाला हसायला येतं नाही, तसं मास्टर विनायकांचा जो ब्रह्मचारी सिनेमा आहे त्याच्यातलं गाणं यमुना जळी खेळून खेळत नाही म्हणजे हे भाव उच्छृंखल आहे, पण हे भक्तिरसात नाहून निघाल्यावर कसे वाटतात ते आपण आता पाहणार आहोत. प्रसंग असा आहे की बादशाहची बेगम सर्पदंशाने आजारी झाली, मृतप्राय झाली म्हणावं आणि चांगदेवानं वाटतंय की हा बादशहाचा जो धर्मांधपणा आहे तो जरा नाहीसा व्हावा किंवा हिंदू मुसलमानातली तेढ आहे जे कमी व्हावी असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय. मग बादशहाला खुश केलं पाहिजे. मग बादशाह कशाने खुश होईल? त्याची आता मृतप्राय झालेली बेगम जर आपण जिवंत केली मग आपण करूयात तशी, म्हणून आपल्या योग सामर्थ्याने ते प्रयत्न करायला लागतात. पण प्रयत्न करूनही मृतदेहात काही चैतन्य येत आहे असं त्यांना वाटेल आणि मग ते अस्वस्थ झाले. प्रभूची कृपा आपल्यावरची कमी झाली की काय असं वाटून आपली अस्वस्थता ती या गाण्यामध्ये व्यक्त करतायत. ती चाल आहे यमुना जळीची. गाण्याचे बोल आहेत मज देवनी याती भात अनंता का विसरता. मूळ तर माहिती आहे ना सगळ्यांना. यमुना जळी खेळून खेळ कन्हैया का लाजता, ही मूळ चाल आहे. पण मूळ गीताचा भाव अजिबात लिहायचा झाला नाहीये. माझे देवुनियाती भाग मुकुंदा का विसरता, मुकुंदा का विसरता. माझे
चालतीच, पण भाव उच्चृंखल नव्हते. कारण आपल्या शब्द लालिकेनं कोमल भाव निर्माण करण्याचं महाराजांचं भाषा लागवड यातून व्यक्त झालंय. अशी शांत रसाची भक्ती रसाची पद गाण्याकरता धुमाळी, केरवा, भजनी, त्रिताल अशा तालांचा जास्त वापर महाराजांनी केलाय. पण आख्यानात जेव्हा नाट्यपूर्ण घटना घडतात, एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह रागाचा पारा त्याचा खूप चढलेला असतो, तेव्हा शांत भाव काही उपयोगी नाही. राग व्यक्त करायला हवा म्हणजे झंपात आलंच हवा. त्यामुळे झंपात आलात बांधलेलं पद मीराबाईच्या तोंडचं आता मीराबाईच्या करता. कारण मीराबाईंनी कृष्ण भक्तीमध्ये रंगून विवाह बंधनात अडकवण्याचं नाकारलं आणि साधूंच्या संगतीत कदाचित घुंगरं बांधूनही ती नृत्य आणि भजन करीत असे. आता त्यामुळे अर्थातच तत्कालीन प्रथेप्रमाणे मीराबाईच्या खूप टीका झाली. समाज माणसात जेव्हा टीका व्हायला लागते तेव्हा राजदरबारी संतापतात आणि असे काही राजकीय सरदार मीराच्या वडिलांकडे येतात आणि ते रागानेच तिला म्हणतात, भूपते ठार करून टाकली. असं हे झंपात आलं होतं. आता साधन होत आहे, भूपते ठार वेगे करावी मीरा आपुलीन ती कन्या म्हणा. भूपते ठार वेगे करावी मीरा, भूपते ठार वेगे करावी मीरा, भूपते ठार वेगे करावी मीरा, आपुली तीन कन्या म्हणावी मीरा, आपुली तीन कन्या म्हणावी मीरा, भूपते ठार वेगे करावी मीरा. महाराजांच्या पदांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसंगाविरोधानं आलेलं इस्लाम धर्मातील प्रार्थना संगीत, जे इतर कोणाच्या कीर्तनात आपल्याला ऐकायला मिळत नाही ते महाराजांच्या कीर्तनात ऐकायला मिळतं. संत सेना आख्यानातील हे पद आहे. पद झपतालातीलच आहे पण कोमल शब्दात बांधलंय. महाराज समन्वय करण्याच्या मनात, त्यामुळे मंदिर मस्जिद बाह्य आकारातला भेद त्यांना तसा मान्य नाही. राम किंवा रहीम नाव कोणतेही असले तरी भाव एकच ना, परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याचा. म्हणून मुस्लिम प्रार्थना ही आख्यान आलेली आहे. संत सेनाना बिदरच्या बादशाचा राजाश्रय होता, पण एकदा पंढरपूरच्या वारीला संत सेनाना जायला मिळालं नाही. म्हणून ते अस्वस्थ झाले. म्हणजे कशाला अशा बादशाची नोकरी करायची, कामच करायचे ना, ते घाटावर जाऊन नशीब आजवून यावे. म्हणून ते घाटावर गेले आणि मग राजवाड्यात गेलेच नाही. घरी गेले, स्नान केलं, पूजेला बसले. आता वाट पाहून बादशाह कंटाळला आणि त्याला पकडून आणा, धरून आणा म्हणून निरोप दिला. आता सेना पूजेत व्यस्त होते. ते म्हणजे पूजा सोडून मी बादशाची चाकरी करायला जाणार नाही. आणि मग बादशाह रागवला तर म्हणून भगवंताला भीती वाटली. सेनाचं
रूप घेऊन भगवंत तिथे गेले, हत्यारं काढली, वाटीत तेल घेतलं, हाताला लावून मस्तक चोळायला लागले बादशाचे. आणि काय आश्चर्य, त्या तेलामध्ये बादशहाला चतुर्भुज भगवंताचं प्रतिबिंब दिसलं. आश्चर्य करून वर बघतोय तो सेना, खाली बघतोय तो भगवंत. अरे हे म्हणलं किमया ती वेगळीच आहे. आणि त्याला आपल्या अल्लाची आठवण झाली की खरोखरच अल्लाची शक्तीच ही असली पाहिजे. आणि त्याच्या तोंडून शब्द निघाले, अल्हम्दुलिल्लाह इलाही इल्लिल्लाह. साधारणतः मुस्लिम प्रार्थना झाली. मगाच्या गाण्याच्या अगदी विरुद्ध भाव आला आहे.
once more. फक्त असताही म्हणले आले हम दुनिंदा इंदाही इंदा आले हम दुनिंदा इंदाही इंदा अजब तेरी कुदरत इस्लाम धर्मातलं आणखी एक पद आपण ऐकणार आहोत. पण हे पद किंवा ही रचना दासगणू महाराजांची मात्र नाही, पण स्वामी वरदानंद भारती या पदाचा आवर्जून वापर जगन्नाथ पंडितांच्या आख्यानात करीत असत. प्रसंग असा आहे की जगन्नाथ पंडितांना शहाजहान बादशाच्या दरबारात धर्मवाद करायला जायचंय. त्यांना निमंत्रित केलंय त्यासाठी. पण मुस्लिम धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते जगन्नाथ पंडित एका मुस्लिम फकीराकडून समजावून घेत आहेत. त्या फकीरांच्या तोंडी हे पद आहे. या पदाची निवड अशासाठी केली आहे की जनाबाईंचं जे तत्वज्ञान आपण ऐकलं, मी पण जाळून काजळ केले त्या योगे जगे हरिरूप दिसले. शेवटी कीर्तनाचा उद्देश काय आहे? हरिरूप पाहण्यासाठी तुम्हाला उत्सुक करायचं आणि तुमचे प्रयत्न त्यासाठी कारणीभूत लावायचे. मग ते प्रयत्न काय करायला हवे तेच मनसूर सांगतायत. परमेश्वराची अनुभूती हवी आहे ना, मग स्वतःच्या अहंकाराला जाळून त्याची राख कर, ती ललाटी लाव. मग अंतरंगातली ज्योत आपोआपच पडते. मशिदीत गेला नाहीस, नमाज पडला नाहीस, रोजे राखलेलीच तरी चालेल, पण संतांची सेवा कर, म्हणजे सर्वव्यापी निर्गुण निराकार अल्लाचं अस्तित्व तुला अनुभवायला मिळेल. श्रोतेहो, सर्व धर्माचे मूळ म्हणजे निर्गुण निराकार विश्वव्यापी शक्ती. ती ध्याने घेऊन धर्माधर्मातील तेढ संपावी असेच प्रबोधन दासगणू महाराजांनी आयुष्यभर आपल्या कीर्तनातून, आचारातून आणि साहित्यातून केले. तर ऐकूयाच तेच समन्वयाचं तत्वज्ञान सांगणार, या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कुठला प्रयत्न करायचा ते सांगणार मनसूर मस्तानाचं गीत अगर है शौक मिलने का तो हरदम लव लगाता है. अगर है शौक मिलने का तो हरदम लव लगाता जा. अगर है शौक मिलने का तो हरदम लव लगाता जा. बनाकर घुटन माई को भस्म कर सर लगाता जा. बनाकर घुटन माई को भस्म
म्हणजे आपला प्रत्येक आचार, आपला प्रत्येक व्यवहार हा आपल्या अंतरंगातली आत्मज्योत प्रकाशित व्हावी यासाठी केला पाहिजे असं तुम्हाला या पदातून मनसूर सांगताय. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे म्हणजे सांगतेकडे आलो. शास्त्रीय संगीताचा हा ठेवा आपणाला ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते महाराजांचे साथीदार म्हणजे दामू अण्णा आठवले. आपला हा पद्मनाभ बसला आहे त्याचे पणजोबा महाराज आणि त्यांच्याच बरोबर किसन आबाजी कासार आणि विठ्ठल यशवंत मराठे हे तिघही गायन शास्त्रात निपुण होते आणि म्हणून त्यांच्यासाठी महाराजांना ह्या शास्त्रीय गाण्याची तशी फारशी आवड नव्हती. पण आपल्या साथीदारांकरता त्यांनी 15-20 तरी राग पद्यामध्ये गुंफले आणि त्या तिघांपैकी म्हणजे मराठे, कासार आणि दामोअण्णा यातले दामोअण्णा हे वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासूनच महाराजांच्या सहवासात होते ते आमरणांतर. महाराजांच्या संस्कारातच ते मोठे झाले, विद्वानही झाले. त्यांची गोड पहाडी आवाजाची जन्मजात देणगी व महाराजांची काव्य प्रतिभा यांचा मणिक कांचन योग झाल्याने महाराजांच्या कीर्तनाचा सर्वदूर लौकिक पसरला. म्हणून महाराज म्हणत दामूने मला पुढे आणले. त्यांचे सुपुत्र म्हणजे स्वामी वरदानंद भारती अनंत दामोदर आठवले. त्यांनी महाराजांच्या आख्यानाला आपल्या वक्तृत्व कलेने व विद्वत्तेने जणू सोन्याला सुगंध निर्माण केला. म्हणून महाराज म्हणत अनंताने मला मागे सारले. त्याच्यानंतर आपा जेव्हा कीर्तन करू लागले तेव्हा छगनराव बारटक्के त्यांना साथ करीत असे. या सर्वांचं कृतज्ञतेनं स्मरण करून आपण भैरवी ऐकूया संत सखू आख्यानातील. तत्पूर्वी श्रोते हो, आपण भक्तीने या कीर्तन काव्याचा रसास्वाद घेतला याबद्दल धन्यवाद. ऐकूया भैरवी. जय जय प्रभू कमल नाम कमल लोचन. एक मिनिट. आता जो कार्यक्रम आपण साधारण 2 तास वेळेला आपण ऐकतोय आणि भक्तिरसामध्ये अत्यंत चित्त विजून गेलेलं, त्याचं कारण असं आहे की ते काव्य इतकं सुंदर आहे की नुसतं काव्य वाचलं तरी आपण त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो. तर त्या काव्याची गोडी विलक्षणच आहे, त्याच्या चाली अप्रतिम आहेत आणि त्या चाली ते काव्य हे त्यातला भाव जो आहे तो भाव दर्शवणार आहे आणि तोच भाव आज आपल्याला मंगलनी दाखवलेला आहे. तिच्या गाण्यामध्ये सुद्धा हाच भाव ओतप्रोत भरलेला होता आणि म्हणून कुठेही असं वाटलं नाही की अरे आपलं काहीतरी याच्यामध्ये कमी आहे. ह्याच्यामध्ये काही कमी नव्हतं. जो त्या दादगणू महाराजांच्यात जो स्वामी वरदानंद भारतींच्यात होता तोच आज मंगलमध्ये आहे आणि याचा आनंद मंगलने आपल्याला सगळ्यांना मिळवून दिला आहे. त्याबद्दल मंगलपूर्वक आभार मानते. तसंच तबल्याची साथ करणारे आमचे कसा शिराळकर याचे मनपूर्वक आवडून आणि वरदानंद भारतींचे सुपुत्र पद्मनाभ यांचेही आभार मानते. टाळ वाजवायला आलेली आपली छोटीशी मैत्रीण तिचेही मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्व वसुधा ते परांजपे यांनी पण आपलं निवेदन अप्रतिम केलेलं आहे आणि प्रत्येक गाण्याला वंशमोर म्हणावा अशी सुंदर गाणी राहिलेली आहेत. गाण्याचं सिलेक्शन खूप चांगलं होतं आणि मंगलचा आवाज हा भावपूर्ण आवाज आहे. म्हणजे स्वर, ताल, शब्द हे सगळं जरी माहिती असलं तर ते आपल्या कंठातून भावपूर्ण त्यांनी कसं काढायचं याचं उत्कृष्ट ज्ञान तिला आहे आणि म्हणून आता हा कार्यक्रम अतिशय रंजक झालेला आहे. पुन्हा एक वार या कलाकारांचे आभार मानते आणि आपल्यासारखे रसिक इथे आले आणि हा कार्यक्रम चांगला करण्याकरता मदत केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून विज्ञान मंडळातर्फे हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांना ऐकायला मिळाला. बदलचे पैसे खर्च करून असे कार्यक्रम संगीताचे हे अभिज्ञान मंडळ म्हणजे आपल्या खाटीलकरता ह्या देत असतात रसिकांना. म्हणून त्यांचेही मी सर्वांतर्फे
त्यांना चाकायला मिळाली तर पोटाला काहीतरी हवं ना, म्हणून रसपानाची व्यवस्था केली आहे ते पिळतात.